सालीचा बस्ता म्हणजे लग्नाचे कपडे घ्यायचे होते म्हणून आम्ही निघालो थेट खानदेश पाचोरा येथे। लग्नाची तयारी, खानदेशी बाजार आणि धमाल क्षण तुमच्यासाठी। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि फॉलो केलेलं नसेल तर पटकन फॉलो करून घ्या। शिवने हाय केला, अश्विनीने रुमाल बांधला आणि मी 1000च्या स्पीडने गाडीला चावी लावली। अजिंठा घाटातून थेट पोहोचलो पाचोरा खानदेश लाल तारा कपड्याच्या दुकानामध्ये। या दुकानापाशी आलो, दुकानात पाऊल टाकताच गरमागरम चहा समोर। तेव्हा अशी की मन जिंकलं। दुकानात आला की ग्राहकाला चहा पाणी द्यायचं, आदराने बोलायचं आणि हसत मुखाने ग्राहक पाठवायचं। हेच असतं खरं धंद्याचं गणित, यालाच म्हणतात व्यवसाय हो। शिवला खूपच मजा वाटत होती। कधी पायऱ्यावरून खाली जात होता, कधी परत वर येत होता। नुसती धमाल। निंबोरीहून मामा मंडळी आलेली होती आणि मग सुरू झालं ते नेहमीचं काम, साड्या बघायचं। तसं पाहिलं तर साड्या निवडायचं हे महिलांचं काम, आपल्याला त्यात काय कळणार। मग काय, एकावर एक साड्या पडत गेल्या आणि पाहता पाहता साड्याचा मोठा ढिगारा तयार झाला होता। ही साडी आवडली, लगेच दुसरी, ती साडी पण आवडली। पण खरं सांगायचं तर एकही साडी लवकर पसंत पडेना। कधी रंग आवडायचा, कधी काठ, कधी डिझाईन। पसंत ठरवता ठरवता साड्यापेक्षा चर्चाच जास्त चालू होत्या। शेवटी काय, आवड ही आवडच असते बरं का। काही साड्या पसंत पडल्या, काही साड्या अजिबात नाही। आता पडो किंवा ना पडो, आम्ही काय करणार। आम्ही तर एका टेबलावर बसून सगळं पाहत होतो। लग्न म्हटलं की धावपळ तर चालूच असते। कोण पळतोय, कोण शोधतोय, कोण साडी उचलतोय। पण खरं सांगायचं तर सगळ्यापेक्षा जास्त आनंद नवरदेव नवरीलाच होत असतो। लग्न त्यांचंच असतं ना, बाकी आपलं काय बसायचं, बघायचं आणि शेवटी म्हणायचं लग्नाचा शुभमंगल। आता नवरीचे कपडे सोडले तर बाकी लागणारं सगळं घेऊन टाकलं होतं आणि तेवढ्यात प्रश्न पडतो, आम्ही कुठे आलोय हे तुम्हाला माहिती आहे का? थेट पोहोचलो ज्यूसच्या दुकानात। निंबोरीचे बाळू मामा लय भारी माणूस हो। आम्ही नाही म्हणत होतो पण त्यांनी ऐकलंच नाही। चला ज्यूस पिऊ पाहुणे। स्वभाव असा की नाही म्हणायला संधीच देत नाही। ज्यूस घेतला आणि डायरेक्ट निघालो निंबोरीला। माझी सासरवाडी, मामाचं गाव, आईचं गाव, अश्विनीचं गाव, काही म्हणा गावात। सकाळी लवकर निघालो होतो म्हणून मामींनी पोहे केले होते। अश्विनीला म्हटलं पटापट खा आणि चल लगेच। 4 वाजले होते। गाडीला चावी लावली आणि 1000च्या स्पीडने अजिंठा मार्गे शिवना गावात पोहोचलो। जाताना थांबलो नाही, येताना पण थांबलो नाही। मग शिव म्हणतो, पप्पा मला कुल्फी खायची। मग काय तिघांनी पण घेतली ना मावा कुल्फी आणि सरळ घरी आलो आणि जेवण करून घेतलं। गावात छत्रपती शिवाजी महाराज शाळेची गॅदरिंग ती पाहायला पारावरती आलो। जिजाऊ ग्राउंडवर गॅदरिंग एकदम भारी झाली। लहान लहान मुलांचा डान्स पाहून थकवा पण विसरला। आमच्या गावात नाटक असो, कार्यक्रम असो, सगळं याच ठिकाणी कार्यक्रम असतात बरं का। झोप तर खूप येत होती कारण दिवसभर खूप बघितलं, खूप फिरलो। जाताना शेवटी एक मस्त मित्रांसोबत सेल्फी काढली। तर सांगा मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका।